भारतात दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात आपले प्राण गमावतात किंवा गंभीर जखमी होतात. या अपघातांमुळे बाधित कुटुंबांना न भरून निघणारं नुकसान सोसावं लागतं. पुणे जिल्ह्यात देखील अपघातांचं प्रमाण चिंताजनक असून अनेक कुटुंबाचे छत्र यामुळे हरवलाय. मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 19 किलोमीटर लांबीचा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग जात असल्यानं या भागात देखील अपघातांचं मोठं प्रमाण वाढलंय. सदर अपघात कमी करण्यासाठी आणि त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खेड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 22 मे 2026 रोजी विशेष पावलं उचलण्यात आली आहेत. मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी मोटार वाहन निरीक्षक पुणे, उपविभागीय अभियंता घोडेगाव, राज्य महामार्ग पोलीस केंद्र आळेफाटाचे पोलीस अधिकारी तसंच NHAI च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती. यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे नाशिक महामार्गावरील ब्लॅक स्पॉट आणि दुर्घटनांच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. दररोज होणारे अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी कोणत्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करता येतील यावर सर्व विभागांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील आणि स्वतःचा तसंच इतरांचा जीव देखील सुरक्षित राहील, असं आवाहन मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केलंय. तेज तुफान न्यूजसाठी संपादक अय्यूब शेख, मंचर, आंबेगाव, पुणे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.